नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही स्कूल बस पास करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी अशी एक महत्त्वाची चूक सांगणार आहे ज्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा अर्ज अडकतो किंवा रिजेक्ट केला जातो. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम स्कूल बस पास हा शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिला जाणारा प्रवास पास आहे. यामुळे रोजच्या प्रवासात खर्च कमी होतो आणि विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येतो. आता सर्वात पहिला प्रश्न जाणू की बस पाससाठी अर्ज कुठे करायचा. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बस डेपोमध्ये जावे लागेल. तिथे बस पासचा अर्ज मिळतो. काही ठिकाणी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध असते, पण अर्ज करण्यापूर्वी लागणारे कागदपत्र तयार ठेवणे खूप गरजेचं आहे. आता पाहूया कोणती कागदपत्र लागतात. तुमच्याकडे आधार कार्ड, शाळेचं बोनाफाईड सर्टिफिकेट, 2 पासपोर्ट साईज फोटो, ओळखपत्र असेल तर त्या आणि राहत्या पत्त्याचा पुरावा असणे आवश्यक आहे. यापैकी एक जर कागदपत्र चुकीचं किंवा अपूर्ण असेल तर अर्ज मंजूर होण्यास उशीर लागतो. आता अर्ज कसा भरायचा ते पाहूया. सर्वप्रथम अर्जामध्ये तुमचे पूर्ण नाव, शाळेचे नाव, वर्ग, राहण्याचा पत्ता, बसचा मार्ग आणि इतर माहिती काळजीपूर्वक भरा. त्यानंतर सर्व कागदपत्रे अर्जाला जोडा. यानंतर आवश्यक ती फी भरून अर्ज बस डेपोमध्ये जमा करा. अर्ज जमा केल्यानंतर त्याची पडताळणी केली जाते आणि सर्व माहिती योग्य असल्यास काही दिवसात तुमचा बस पास तयार होतो. आता फी किती असेल? फी प्रत्येक ठिकाणी आणि प्रवासाच्या अंतरानुसार वेगवेगळी असू शकते. त्यामुळे अचूक फी जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळच्या बस डेपोमध्ये चौकशी करा. आता व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेली महत्त्वाची गोष्ट, अनेक विद्यार्थी अर्जासोबत शाळेच्या शिक्क्याशिवाय किंवा मुख्याध्यापकांच्या सहीशिवाय बोनाफाईड जोडतात. त्यामुळे त्यांचा अर्ज परत केला जाऊ शकतो. तसेच अर्जामध्ये नाव, जन्मतारीख किंवा पत्ता चुकीचा भरला गेला तर देखील अडचण येऊ शकते. म्हणून अर्ज जमा करण्यापूर्वी प्रत्येक कागदपत्र आणि अर्जातील प्रत्येक माहिती एकदा नक्की तपासा. बस एवढी काळजी घेतली तर तुमच्या स्कूल बस पास कोणत्याही अडचणीशिवाय मिळू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. महत्त्वाच्या माहितीपूर्व व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.